नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पी एफ सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये 3 पट वाढ होणार याबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे. बातमी आहे पी एफ सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये 3 पट वाढ होणार, कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा. मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही. मित्रांनो, तुम्ही जर खाजगी क्षेत्रात काम करत असाल आणि तुमच्या नावावर पी एफ जमा होत असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत किमान पेन्शन 1000 रुपयावरून 3000 रुपये करण्याची तयारी करत आहे. ही वाढ पुढील काही महिन्यात लागू केली जाऊ शकते, असं सरकारी सूत्रांनी सांगितलं आहे. मनी कंट्रोलच्या अहवालानुसार एका अधिकाऱ्याने सांगितले की आम्ही किमान पेन्शनची रक्कम दरमहा 3000 रुपये वाढवणार आहोत. 2014 मध्ये केंद्र सरकारने EPFO सदस्यांना देण्यात येणारी किमान पेन्शन 250 रुपयावरून 1000 रुपये प्रति महिना वाढवली होती. मित्रांनो, खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या 12% रक्कम EPF खात्यासाठी कापली जाते. त्याचवेळी तेवढेच योगदान कंपनी देखील कर्मचाऱ्यांच्या PF खात्यात जमा करते. नियोक्त्याने जमा केलेल्या पैशापैकी 8.33% रक्कम EPS म्हणजे कर्मचारी पेन्शन योजना यामध्ये जाते, तर उर्वरित 3.67% रक्कम EPF मध्ये जाते. EPS मध्ये जाणारे पैसे निवृत्तीनंतर पेन्शन म्हणून मिळतात. 2020 मध्ये कामगार मंत्रालयाने EPS अंतर्गत किमान पेन्शन दरमहा 2000 रुपये वाढवण्याचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठवला होता, पण त्याला मंजुरी मिळाली नव्हती. किमान पेन्शन 7500 पर्यंत वाढवण्याची मागणी. मित्रांनो, अलीकडेच एका संसदीय समितीने खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी किमान पेन्शन 1000 रुपयावरून 7500 रुपये करण्याची शिफारस केली होती. किमान पेन्शन दरमहा किमान 7500 रुपये करावी अशी कामगार संघटना आणि पेन्शनधारक संघटनांची दीर्घकाळापासूनची मागणी आहे. ते म्हणतात की महागाई खूप वाढली आहे, म्हणून पेन्शन देखील वाढली पाहिजे, पण गेल्या 11 वर्षापासून त्यात कोणतीही वाढ झालेली नाही. तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.